धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं 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 नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी तुम्हाला आज आपल्या भात शेतीविषयी माहिती सांगणार आहे. आणि भात शेतीमध्ये तुम्हाला माहिती आहे की आपले जे वेगवेगळे शत्रू आहेत आपल्याला त्रास देणारे, त्यातला खेकडा हा शत्रू आहे का? कित्येक जण म्हणतील हा एक नंबरचा शत्रू आहे. आणि हे जे नुकसान करतो त्यांनी आपण नामोहरम होऊन जातो. कितीतरी शेतकरी असं म्हणतात, बाप रे, बाकी सगळे परवडले पण खेकडा नको. आणि खेकडा काय काय करतो तुम्हाला माहिती असेल की कित्येकदा 50% आपलं शेत पार कातरून टाकतो, खाऊन टाकतो, आपली भाताची रोपच खाऊन टाकतो. म्हणजे आपण करत असलेल्या रोपांमध्ये फारसा त्रास होतो असं नाही, परंतु लावणी केल्यानंतर एखाद्या बांधामध्ये गुरुळ असतं, तिथे ते खेकड्यांची वसाहत असते आणि त्या बांधालगत सगळी पूर्ण भात आपलं खाऊन टाकतो खेकडा. कित्येकदा असे आतमध्ये जाऊन काही भाग खाऊन टाकतो आणि कित्येकदा 50% शेत आपलं खाऊन टाकलेलं दिसतं. हा एक नुकसान. दुसरं नुकसान आपलं असं करतात खेकडे की त्यांची गुरुळं असतात आणि ही गुरुळं एका शेतामधून खालच्या शेतामध्ये अशी त्यांचं जोडलेलं असतं. आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा आपण पाणी बांधून ठेवतो, म्हणजे लावणी झाल्यानंतर आपल्या शेताचं पाणी आपल्याला बांधून ठेवावं लागतं. म्हणजे पाण्याची समपातळी राहणं फार गरजेचं असतं. तुम्हाला माहिती आहे की भात शेती पंजाबमध्ये उत्तम पिकते. याचं कारण तिथल्या जमिनींची समपातळी आता लेझर नावाच्या प्रकाश किरणांनी समपातळी गाठली जाते. लेझर लेव्हलर असं फार नवीन तंत्रज्ञान आलं आहे, अजून महाराष्ट्रामध्ये आलेलं नाही आपल्याकडे भात शेतीमध्ये. परंतु त्यांची शेती चांगली पिकण्यासाठी जमिनीची लेव्हल, किंवा ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे की आपल्या जमिनीची लेव्हल जर चांगली असेल भात शेताची, पाणी चांगलं राहिलं की आपलं भात चांगलं पिकतं. खेकडा नेमकं त्याच्या उलटं काम करतो. शेतामधून एका बाजूनी पाणी घेतो गुरुळामध्ये आणि खालच्या शेतामध्ये त्याच्यामधून पाणी, माती सगळं वाहून जातं. आणि मग जेव्हा आपण पाणी बांधून ठेवत असतो, आपल्याला वाटतं आता पाणी चांगलं बांधलं, सकाळी जाऊन बघावं तर पूर्ण शेत रिकामं. कित्येकदा आपण पाहिलेलं आहे. ते बांधून टाकावं, त्याच्यामध्ये बुजवावं, त्याच्यामध्ये खूप दगड गोटे काचा वाटेल ते घातलं तरीसुद्धा हे खेकडे हटत नाहीत. मला आठवतं आहे, माझे वडील बंदिस्ती करायचे पूर्वी. भात शेतीचं सीझन आला आपला, म्हणजे साधारण मे महिन्याची पाऊस पडायचा वेळ आला की बंदिस्ती करायची. म्हणजे मजूर घ्यायचे, पिका फावडं पहारी सगळे तयारीनिशी यायचं आणि आपल्या बांधाला जिथे गुरुळ असतं ते गुरुळ बंदिस्त करायचं. म्हणजे पूर्ण खोदायचं, त्याच्यामध्ये काय औषधं हे ते टाकायचे वासाचे आणि ते पुन्हा नीट व्यवस्थित बांधून काढायचं. असं माझे वडील करायचे. पण त्या ठिकाणी बरेच वर्ष ते गुरुळ सारखं पडत राहायचं. त्याच्यानंतर मी जेव्हा आलो तेव्हा मी बुलडोझर वापरले आणि ती गुरुळं बंद केली. आता माझ्या मुलांनी त्याच ठिकाणी JCB वापरला आणि तीच गुरुळं बंद केली, तरीसुद्धा ते खेकडा हटत नाही. तिथे त्या ठिकाणी ती गुरुळं तशीच कायम. आणि सगळेजण बेजार झालेत. मग आपण आता काय करतो? आपण अशा प्रकारच्या खेकड्यांच्या बंदोबस्तासाठी फोरेट किंवा थायमेट ही औषधं आपल्याला विद्यापीठांनी सांगितल्याप्रमाणे भाताच्या कणीमध्ये, शिजवलेल्या भातामध्ये हे मिक्स करतो, त्याचे गोळे करून घालतो आणि मग खेकडे मरताना आपल्याला दिसतात. पण त्यांनीसुद्धा इलाज पूर्णत्वाला जात नाही.
म्हणजे हे अशा प्रकारचे खेकडे मारले की 7-8-10 दिवसांनी पुन्हा खेकडे आहेत ते आहेच. म्हणजे ती बिळं पूर्ण बुजली जात नाहीत, खेकड्यांचा पूर्ण नायनाट होत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये काय होतं, म्हणजे खेकडे काही मरतात. समजा एखाद्या शेताच्या भोवती 100 खेकडे असतील तर 100 पैकी जर का 80-90 खेकडे मेले तर आपल्या दृष्टीने इलाज खूप चांगला झाला. परंतु ज्या अर्थी 8-10 दिवसात ती बिळं परत उघडतात आणि पुन्हा पाणी आपलं जायला लागतं, त्या अर्थी आपल्याला तो इलाज झालेला नसतो. मग अशा वेळेला काय होतं, ही विषारी औषधं सगळी पाण्याबरोबर वाहून आपल्या एक शेतातून दुसऱ्या शेतातून ओढ्यामध्ये ओढ्यामधून नदीमध्ये, म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या स्रोत जिथे आहेत तिथे सुद्धा ही औषधं जाऊन पोचतात. तेव्हा आम्ही खूप वर्ष ह्याच्यासाठी धडपडत होतो की काय आपल्याला करता येईल. माझा सगुणा बागेमध्ये जो जोडीदार आहे चांगदेव हा आदिवासी आहे आणि आम्ही दोघं सतत असे एखाद्या प्रश्नाच्या मागे लागलेलो असतो. रात्रंदिवस आम्हाला तोच होरा, तोच प्रयत्न, तोच प्रयोग, आणि असे आम्ही प्रयोग करता करता चांगदेवला एक फार छान इलाज सापडला. तो इलाज मी तुम्हाला सांगणार आहे. तो इलाज असा आहे की अत्यंत स्वस्त, अत्यंत सोपा आणि एका रात्रीत इलाज करणारा. तुम्हाला मी गॅरंटी देऊन सांगतो बघा. हा इलाज म्हणजे असा आहे की गिरीपुष्पाचा पाला, म्हणजे ग्लिरिसिडियाचा पाला. आम्ही आता खूप मोठ्या प्रमाणावर सगुणा बागेमध्ये गिरीपुष्प आणि ग्लिरिसिडिया वापरला आहे. चांगदेवनी त्याचा पाला काढून त्या बिळामध्ये चेपला. अशा पद्धतीने जेव्हा आम्ही चेपला त्या बिळामध्ये, तेव्हा त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी काही ते खेकडा बाहेर आला नाही. मग आम्ही परत तिसऱ्या दिवशी पाहिला, चौथ्या दिवशी पाहिला, ती बिळं पूर्ण बंद झाली. मग आम्ही अशा प्रकारे एक प्रयोग केला. 50 बिळांमध्ये गिरीपुष्पाचा पाला चेपला. चेपताना तो पाला घालून एका लाकडाच्या दुसऱ्या तुकड्यानी, गिरीपुष्पाच्याच तुकड्यानी त्याला बिळामध्ये चांगला चेचला आणि त्याच्यानंतर त्याच दिवशी शेजारच्या 50 बिळामध्ये दुसरं गवत, दुसरा पाला, निरगुडी घेतला, हे घेतला, ते घेतलं, टाकळा घेतला, अनेक प्रकारचे पाले घेतले. ते त्या बिळामध्ये त्याच पद्धतीने चेपले. परंतु गिरीपुष्पाच्या पाल्याने ती बिळं पूर्ण आणि कायमची बंद झाली. अगदी मोठ्यापासून छोट्यापर्यंत सगळी बिळं आम्ही पाहिली आणि गिरीपुष्पाच्या पाल्याने ते पूर्ण बंद झाली. इतर कोणत्याही दुसऱ्या गवतानी ती मात्र लगेच दुसऱ्या दिवशी वाकरून काढली. या सगळ्यामध्ये आम्ही एक प्रयोग केला. मग तो प्रयोग असा केला, आम्ही एक ड्रम घेतला आणि ड्रममध्ये माती भरली, ओली माती, चिखल भरला. ते भरत असताना प्लास्टिकचे पाईपमध्ये ठेवले, म्हणजे त्याला आर्टिफिशियल बिळं तयार केली आणि ती बिळं त्याच्या एका ड्रममध्ये, एका बिळामध्ये खेकड्याला दोन्ही तिन्ही चारी बिळांमध्ये आम्ही खेकड्यांना सोडले. एक दिवशी आम्ही गिरीपुष्पाचे पाला चेपला, त्या बिळांमध्ये बंद केला, त्यातनं ते खेकडे बाहेर आले नाही आणि मग आम्ही वाकरून पुन्हा पाहिलं. तिसऱ्या दिवशी ते खेकडे मेलेले होते. तसाच प्रयोग आम्ही मग गवत टाकून केलं. दुसरं गवत टाकून त्याच ड्रममध्ये पुन्हा तो चिखल भरला, पाईप ठेवले, बिळं आर्टिफिशियल खोटी बिळं तयार केली, त्याच्यामध्ये खेकडे सोडल्याने गवतानी ती बिळं चेपली. त्याच्यामधनं मात्र ते खेकडे मेले नाहीत, किंबहुना ते गवत बाहेर काढून ते खेकडे पळून गेले. मग आम्ही शोध घेतला की असं कशामुळे होतं आहे. प्लास्टिकच्या बरण्यांमध्ये ठेवला, गिरीपुष्पाचा पाला ठेवला, त्याला भोकं गेली बरण्यांना आणि ते बंद केली. भोकाचं त्याच्यामध्ये खेकडा काही मेला नाही. तेव्हा आम्ही शोध घेत राहिलो आणि आता आमच्या हे लक्षात असं येतं आहे की गिरीपुष्पाच्या पाल्याने खेकड्याला भीती वाटते आणि त्यामुळे खेकडा तिकडून बाहेर यायचा प्रयत्न करू शकत नाही. जर असा कोणता खेकडा दुसऱ्या बाजूनी बीळ करून त्याला बाहेर पडता आलं तर मात्र तो जिवंत बाहेर पळतो. नाही तर 87 ते 90% वेळा असं पाहिलं की तो खेकडा आतल्या आत मरून जातो. कारण गिरीपुष्पाच्या पाल्याच्या वासाचा त्याला तिथून बाहेर येता येत नाही. तिसरा आम्ही असा एक ह्याच्यामध्ये उपयोग करून घेतलेला आहे. या सगळ्यामध्ये आपल्याला निसर्गाच्या बिहेवियरल सायन्सचा अभ्यास असणं गरजेचं आहे. बिहेवियरल म्हणजे एखादा प्राणी, एखादी वनस्पती निसर्गातल्या एखाद्या गोष्टीशी कसं त्याचं वागणं कसं असतं, ही वागणूक
त्याचा अभ्यास करणं. उदाहरणार्थ, आणि हे सगळे आदिवासी लोक जे आहेत त्यांचं मत्स्यशेती किंवा माशाचं शास्त्र, त्यांचं पक्ष्यांच्या विषयीचं ज्ञान आणि वनस्पती, डोंगरामधल्या वनस्पती, डोंगरामधले प्राणी यांचं ह्या आदिवासी लोकांचं फार चांगलं असतं. माझं लहानपण सगळं आदिवासींच्या बरोबर मोठं झाल्या, मी त्यांच्याबरोबर वाढलो आणि त्याच्यामधून माझं जे त्यांच्याविषयीचं ज्ञान आहे त्यांच्याशी मी एकरूप झालो. तेव्हा मंडळी, आमचा हा जो चांगदेव आहे त्याचा हा जो अभ्यास आहे, त्या अभ्यासाला धरून आम्ही सगळे मग पुढे प्रयोग जे केले, त्यातला जो हा प्रयोग आहे की आम्ही असं पाहिलं की हा जो खेकडा आहे, विशेषतः मुठ्या किंवा किरवा, म्हणजे काळी पाठ आणि पांढरा खेकडा जो असतो, त्याचा एक नांगा लहान असतो आणि एक नांगा मोठा असतो. हे किरवे सगळे जे आहेत हे एकाच बाजूनी बिळामध्ये जातात आणि एकाच बाजूनी बिळातनं बाहेर येतात. हे सगळे खेकडे पाऊस संपल्यानंतर 8 ते 10 फूट खोल खाली जातात, जिथे पाणथळ जागा असते किंवा जिथे चिखल असतो, तिथे जाऊन वर्षाचे 4-8 महिने ते झोपलेल्या स्थितीत निद्रावस्थेमध्ये म्हणजे डॉर्मंट स्टेटमध्ये तिथे राहतात. आणि तिथून मग पाऊस पडल्याबरोबर किंवा पाऊस येण्याची वेळ कळल्याबरोबर ते सगळी माती 8 ते 10 फूट वाकरून पुन्हा जमिनीतून बाहेर येतात आणि ॲक्टिव्ह होतात. तेव्हा असे हे जे खेकडे आहेत त्यांची एकच जाण्याची दिशा आणि एकच बाहेर येण्याची दिशा जी आहे, याचा फायदा घेऊन आम्ही ते बीळ बरोबर त्या पाल्याने बरोबर प्लग केलं. एका विशिष्ट पद्धतीने त्याच्यामध्ये तो पाला घालायचा आणि चांगला ठासून चेचून भरायचा. एक बीळ अशा प्रकारे ठासण्यासाठी गिरीपुष्प आपल्याकडे आता महाराष्ट्र शासन मोठ्या प्रमाणावर लावतं आहे. हे गिरीपुष्पाचा साधारण अर्धा-1 किलो पाला एका बिळामध्ये आतमध्ये प्लग करायला जास्तीत जास्त 1 मिनिट लागतं. 1 मिनिटामध्ये एक बीळ आपण प्लग करू शकतो. आणि असं बीळ प्लग केलं की तिथून तो खेकडा परत बाहेर येत नाही, आतल्या 2-3 दिवसामध्ये मरून जातो. म्हणजे बघा, हे जे तंत्र आहे, जे माझ्या वडिलांनी वापरलं, जे मी वापरलं, जे माझ्या मुलांनी पण वापरलं आणि तरीसुद्धा ते खेकडे बंद झाले नाहीत, हे तंत्र आता आम्ही 1 मिनिटामध्ये कायमचं बंद करून टाकतो. आणि पैसे किती? फुकट, स्वस्त. खरं तर हे तंत्राचं आम्हाला खूप लोकांनी सांगितलं की तुम्ही ह्याचं पॅटंट घ्या, तुम्ही याच्या औषधाची गोळी तयार करून पॅटंट घ्या. पण आमची इच्छा अशी आहे, चांगदेवची आणि माझी इच्छा अशी आहे, हे सगुणा खेकडा नियंत्रण तंत्र आम्हाला तुमच्या सेवेमध्ये वापरायचं आहे. दूरदर्शनच्या माध्यमातून आम्ही हे तुमच्यासाठी आता इथे आणलेलं आहे. तुम्ही सगळेजण हा तातडीने उपाय करा. गिरीपुष्पाचा पाला खेकड्याच्या बिळामध्ये चांगला घट्ट बसवायचा आणि त्याच्यावरून थोडीशी माती लिपून टाकायची की एका दिवसात, म्हणजे अत्यंत स्वस्त, अत्यंत फास्ट, जलद, निश्चित स्वरूपाचं आणि कायमचं टिकणारं असं हे तंत्र आपल्या सेवेसाठी आम्ही सादर केलेलं आहे. जरूर आपल्या शेतीमध्ये फायदा करा आणि भाताचं पीक उत्तम पद्धतीने काढा. भाताचं पीक उत्तम काढण्यासाठी आम्ही एक SRT तंत्र तुमच्या सेवेसाठी आणखीन आणणार आहोत. SRT म्हणजे सगुणा राईस तंत्र. हे तंत्र तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत, ज्याच्यामध्ये उखळणी नाही, चिखळणी नाही आणि लावणी पण नाही. हे करत असताना उत्तम भाताचं पीक घेऊ शकतो, त्याच्या पाठोपाठ 2 आणखीन पिकं घेता येतात आणि आपण ही जमीन सुपीक ठेवून पुढच्या पिढीच्या हातामध्ये सुपीक जमीन देण्याचं हे तंत्र आहे. धन्यवाद. आमची माती आमची माणसं. कर्जत तालुक्यातील मालेगाव नेरळ येथील सगुणा बागेत 2010 पासून SRT तंत्राने भातपीक घेतलं जातं. SRT तंत्र म्हणजे दरवर्षी भातपिकासाठी नांगरणी चिखळणी न करता एकदाच गादी वाफे तयार करून त्यावर भातबियाणाची टोकणणी करायची. पुढे 4-5 वर्ष हेच गादी वाफे चालवायचे. त्यामुळे नांगरणीचा, लावणीचा खर्च वाचतो. तसंच भाताच्या पिकाची मुळं जमिनीत ठेवून दुसरं पीक घ्यायचं. पुढच्या पिकाची मुळं पुन्हा जमिनीत राहू द्यायची. त्यामुळे जमिनीत सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढतं. 30 ते 40% खर्चात कपात होते. कमीत कमी खर्च, कमीत कमी मजूर, शिवाय जमिनीच्या उत्पादन क्षमतेत वाढ होते ते SRT या तंत्राने. अशा SRT या नव्या संशोधित तंत्राने भातपीक घेणं कसं फायद्याचं आहे याची माहिती घेऊया.
सगुणा भातपीक लागवड तंत्रज्ञानाचे संशोधक कृषीभूषण चंद्रशेखर भरसावळे यांच्याकडून. भात हे फार महत्त्वाचं पीक आहे. म्हणजे 70% जगातली लोकसंख्या हे भात खातं आणि फार मोठं जगामध्ये जी पिकं घेतली जातात त्यातलं मोठ्या प्रमाणावर पीक जे घेतलं जातं तेही भाताचंच. कारण 70% जनतेला भात हे खाण्यासाठी पाहिजे आणि 70% जनतेला जर भात पाहिजे असेल तर आता भात कसं घेतात. भाताची शेतं आपण कशी बघतो किंवा भाताचा शेतकरी सा वाकलेला जगाच्या पुढे मोठी टोपी घालून भात लावणारा शेतकरी एवढ्या चिखलामध्ये उभा राहिलेला. मग असा हा जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांनी जगाच्या दृष्टीने तसंच राहायचं का वाकलेला जगाच्या समोर. तेव्हा हे जे भात लावणी आहे आणि भात पिकवायचं म्हणजे भाताची लावणी झाली पाहिजे किंवा केली पाहिजे अशी एक भात शेतकऱ्याची जागतिक भात शेतकऱ्याची समज झालेली आहे आणि त्याला आम्ही ह्या SRT तंत्राच्या माध्यमातून तडा दिलेला आहे. त्याला आम्ही आव्हान केलेलं आहे आणि SRT म्हणजे सगुणा राईस टेक्निक किंवा सगुणा राईस तंत्र याच्यामध्ये शेत न उखळता न चिखलणी करता आणि न लावणी करता भाताचं पीक जास्त उत्तम घेऊ शकतो हे आम्ही दाखवून दिलेलं आहे. एक म्हणजे ह्याच्यामध्ये खर्च कमी झाला, शेतकऱ्याचा त्रास कमी झाला आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण चिखलणी करतो काय दिसतं आपल्याला शेतातनं बाहेर जाताना आपला अत्यंत मौल्यवान चिखल वाहून जातो. किती चिखल वाहून जातो. जवळजवळ 20% यावर्षी आम्ही मोजला तो. 1 लिटर ते चिखलाचं पाणी जे पर्ह्यामधून जात होतं ते पाणी मी घेऊन गेलो, त्याला तुरटी लावली आणि 3 दिवसांनी ते पाणी सगळं स्वच्छ झाल्यावर आणि सगळा चिखल खाली बसल्यावर ते स्वच्छ पाणी मोजलं आणि चिखल मोजला. म्हणजे जे स्वच्छ पाणी निघालं ते 800 मिली निघालं आणि चिखलाचं पाणी 200 मिली. 20% चिखल जातो. एवढं खत आपण घालतो का आपल्या शेताला? नाही घालत. आणि एवढा कस वाहून जातो. ह्या कसामध्ये सेंद्रिय कर्ब अत्यंत महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा मंडळी, सेंद्रिय कर्ब ऑर्गॅनिक कार्बन जो आपला वाहून जातो तो फार महत्त्वाचा आहे. आणि हा सेंद्रिय कर्ब वाहून गेल्यामुळे गेल्या 60-70 वर्षामध्ये आपण भातशेती पिकवत असताना आपल्या भातशेतीचा कस वाहून गेला. आपली जमीन नापीक झाली आणि आपली जमीन नापीक झाली हे आपण बोलतो, हे आपल्याला कळतं आहे. आपण हे पण म्हणतो की अरे आता काय खत घातल्याशिवाय, खत मारल्याशिवाय भात पिकत नाही. खरंच आहे, खत मारल्याशिवाय भात पिकत नाही. किती दिवस आपण म्हणणार? जोपर्यंत सरकार सबसिडी देत होतं आणि स्वस्तामध्ये युरियाची बॅग मिळत होती तोपर्यंत हे ठीक होतं. मंडळी, आपण खत घालतो ह्याने नुसतंच आपलं भात पिकतं असं नाही, आपली जमीन नापीक व्हायला आणखीन मदत होते. आणखीन काय होतं? ह्या जमिनीमधून जे पाणी वाहून जातं कुठे जातं? ओढ्या नाल्यांमध्ये, नदीमध्ये आणि आपल्या पिण्याच्या पाण्यामध्ये. शेवटी म्हणजे काय होतं आहे की आपण आपल्या पिण्याच्या पाण्याचे प्रवाह हे सुद्धा दूषित करतो आहे. तेव्हा अशा प्रकारे दूषित झालेलं हे जे पाणी आहे हे पाणी पण दूषित झालं, खताचे आपले पैसे वाया गेले आणि शिवाय आपल्या जमिनीची कायमची जो ऑर्गॅनिक कार्बन आहे, जी आपल्या जमिनीचा कस आहे, तो आपल्या जमिनीचा कस वाहून गेला. तेव्हा SRT तंत्रामध्ये आपण तंत्र जे आहे ते असं आहे की आपण कायमचे वाफे करतो आणि या कायम वाफे परमनंट रेज बेड हे कायमचे जे वाफे आहेत या कायम वाफ्यांवर आपण भाताची लागवड खरीपामध्ये म्हणजे पावसाळ्यात करतो. भात कापून घेतलं की तिथेच आपण वाल लावतो आणि वालाचं पीक घेतो आणि वालाचं पीक काढल्यानंतर त्याच जमिनीत आपण मुगाचं किंवा भुईमुगाचं पीकसुद्धा घेऊ शकतो. तर अशा प्रकारे जमिनीतला सेंद्रिय कर्ब म्हणजे जमिनीची सुपीकता वाढवत गेलो तर पुढच्या पिढीच्या हातात जमीन देताना आपण ती सुपीक जमीन देणार आहोत. आणि ह्या जमिनीचा सुगंध जो आहे मस्त अगदी फ्रेश सुगंध मातीचा, मातीला ऑर्गॅनिक कार्बनचा उत्तम वास येतोय. तेव्हा जमीन सुपीक झाली, जमीन मऊ झाली, जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढला. याच्याशिवाय सगुणा बागेमध्ये आम्ही 32 शेतं लावतो. या 32 शेतामध्ये भाताची चिखलणी आणि लावणी करण्यासाठी आणि उखळणी करण्यासाठी एका सीझनला किमान 100 लिटर डिझेल आम्हाला लागतं. 100 लिटर डिझेल असे समजा 5 शेतकरी असतील ह्या गावामध्ये
तर 500 लिटर डिझेल झालं. एका गावाचं 500 लिटर डिझेल. कर्जत तालुक्यामध्ये 125 गावं आहेत. 100 गावं भात लावतात असं धरलं तर 100 गुणिले 500 लिटर डिझेल. पण इतके हजारो लिटर डिझेल एका तालुक्यात वाचलं, एका जिल्ह्यात तर किती लाखो लिटर डिझेल झालं. इतकं डिझेल जर देशाचं वाचणार असेल आणि त्याच्यापासून जे कर्बवायू आकाशात जाऊन आणखीन ग्लोबल वॉर्मिंगला काय अडचणी निर्माण करतं ते सुद्धा जर वाचणार असेल, म्हणजे ह्या पद्धतीचे फायदे किती झाले. तेव्हा हे जे सगुणा राईस टेक्निक SRT आम्ही जे म्हणतो आहे, याच्यामध्ये फायदेच फायदे आहेत. शेतकऱ्याचे फायदेच फायदे आहेत. शिवाय आता जसं आपण आता ह्या शेतामध्ये भातानंतर कोबीनंतर मूग ही पद्धत आम्ही बघतो आहे. तिकडे आम्ही पुढच्या दुसऱ्या शेतामध्ये भातानंतर वालानंतर मूग हे करतो आहोत. आणखीन एक शेतामध्ये तुम्हाला आम्ही दाखवतो की भातानंतर कांदा आणि कांदानंतर मूग असं पण आम्ही घेतो आहे, तेही यशस्वी आहे. आणि जे तुम्हाला भुईमुग दाखवला त्या भुईमुगामध्ये तर आम्ही अत्यंत विशेष असं लागवड पद्धत तुम्हाला दाखवणार आहोत, ज्याच्यामध्ये भातानंतर कोबी आणि कोबीनंतर भुईमुग तिन्ही पिकं पैसे देणारी. म्हणजे एका एकरामधून कोकणातला शेतकरी 1.5 ते 2 लाख रुपयाचं उत्पन्न वर्षाकाठी काढेल. तर असे एवढे फायदे आपल्याला या SRT तंत्रामध्ये दिसून येणार आहेत. आमची माती आमची माणसं. ह्याच्यामध्ये हे जमणं फार सोपं आहे, कारण ह्याच्यामध्ये कामं कमी करायची आहेत, खर्च कमी करायचा आहे, त्रास कमी करायचा आहे, असं हे तंत्र आहे. तेव्हा शेतकऱ्याने अशा पद्धतीने जेव्हा हे आपण कोकणातल्या शेतकऱ्याच्या भात पिकाच्या भोवतालची पिकं सगळी सांगतो आहे किंवा पीक पद्धत सांगतो आहे, त्यांनी नुसतं जरी एक भाताचं पीक घेत असला तरीसुद्धा ही पद्धत त्यांनी वापरायला हरकत नाही. काय करायचं त्यांनी की पहिला पाऊस पडल्यानंतर जमीन थोडीशी मऊ होते, ती झाल्यानंतर त्याला एकदाच चांगली मशागत शेताची करायची. म्हणजे त्यांनी उभं आडवं सगळं नांगरट करून घ्यायची. दुसऱ्या नांगरटीच्या अगोदर त्यांनी 6, 7, 8 किंवा 10 जेवढ्या जमिनीतील उपलब्ध असेल अशा प्रमाणात शेणखत घालायचं आहे. ते शेणखत घातल्यावर दुसरी नांगराची पाळी घालायची आहे. ते केल्यानंतर पॉवर टिलरनी जमीन भुसभुशीत करून घ्यायची किंवा रोटोव्हेटर मारून भुसभुशीत करायचे. आणि मग त्यांनी 137 सेंटीमीटर किंवा 4.5 फुटाच्या अंतराने चुना किंवा राखाडी टाकून लाईनी आखून घ्यायच्या. आणि ह्या ज्या 4.5 फुटावर लाईनी आखतो आपण, तिथे त्यांनी सऱ्या म्हणजे सरी ओढायची. त्यांनी म्हणजे सरी ओढायची म्हणजे तिथे त्यांनी पाट तयार करायचा आणि तिथे बाकीचे म्हणजे वरती 100 सेंटीमीटर येईल अशा पद्धतीने त्यांनी गादी वाफे तयार करायचे. जे तुम्हाला आता इथे दिसत आहेत किंवा ह्या बाजूच्या शेतामध्ये दिसत आहेत, हे गादी वाफे त्यांनी तयार करायचे. गादी वाफे तयार केले की त्याच्यानंतर या गादी वाफ्यावर त्यांनी लागवड करायची. आता असं आहे की जेव्हा आपण शेतकऱ्याला सांगू चिखलणी न करता तुला भात घ्यायचा आहे, त्याच्याबरोबर तो शेतकरी घाबरणार, अरे गवताचं काय करायचं, गवत कसं काय बंदोबस्त करू गवताचा. तेव्हा गवताचा बंदोबस्त करण्यासाठी आपल्याला तणनाशक वापरायचे. ही तणनाशक कोणची आहेत तर 2 प्रकारची तणनाशक आपल्याला वापरायचे. एकदा गादी वाफे केल्यानंतर पुन्हा दुसरे 2-3 पाऊस पडू द्यायचे. या पद्धतीमध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पीक 10 ते 12 दिवस लवकर तयार होतं. पीक 10 ते 12 दिवस लवकर तयार झाल्यामुळे आपल्याला ते 10 ते 12 दिवस बी टोकणण्यासाठी मिळतात. म्हणजे मग काय करायचं की गादी वाफेत पहिल्या पावसामध्ये म्हणजे जूनच्या एक 15 तारखेच्या आतमध्ये गादी वाफे तयार करून घ्यायचे. गादी वाफे तयार झाले की पुन्हा त्याच्यावर 1-2 पाऊस पडू द्यायचे. म्हणजे एक 22-25 तारखेपर्यंत गादी वाफे पुन्हा हिरवेगार दिसतील, कारण भरपूर गवत उगवेल त्याच्यावर ग्लायफोसेट नावाचं औषध मारायचं. 5 मिली ग्लायफोसेट प्रति लिटर अधिक 1 हाताची ओंजळभर खडा मीठ 15 लिटर पाण्यामध्ये. म्हणजे 15 लिटर पाण्यामध्ये 15×75 मिली ग्लायफोसेट, 15 लिटर पाणी, 1 ओंजळभर हाताची खडा मीठ हे घालून सगळं मिश्रण त्या संपूर्ण शेतावर त्यांनी हिरवं झालेल्या शेतावर मारून घ्यायचे गादी वाफ्यावर. म्हणजे सगळं गवत
2 दिवसामध्ये मरून जातं, 2-4 दिवसामध्ये मरून जातं. त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवतो तो साचा आम्ही तयार केलेला आहे. हा साच्यानी त्या गादी वाफ्यावर भोकं पाडत घ्यायची आणि भोकं पाडायची आणि भोकं पाडून ते त्या भोकांचं अंतर असं आहे 20 सेंटीमीटर बाय 24 सेंटीमीटर. 20 सेंटीमीटर बाय 24 सेंटीमीटरच्या अंतरावर ही भोकं पडत गेली की ती भोकं पाडलेली जी भोकं आहेत ह्या भोकांमध्ये मागून येणाऱ्या 2 बायांनी थोडासा अंकुर आलेलं, थोडासा त्याला मोड आलेलं अंकुरित केलेलं भात जे आहे ते भाताचे दाणे टाकत यायचं आणि वरती थोडंसं गांडूळ खत किंवा उत्तम कुजलेलं शेणखत ह्या वस्तू त्याच्यावर घालायच्या त्या भोकामध्ये आणि दाबून घ्यायच्या. म्हणजे 3-4 दिवसामध्येच त्याच्यामधून भाताचे अंकुर बाहेर यायला दिसतात. हे अंकुर जेव्हा अमुक एका ठिकाणी नसतील तिथे अगोदरचं जे बी आहे ते बी थोडंसं टाकून ठेवायचं आणि हे बी टाकलं पुन्हा टाकलं म्हणजे गॅप फिलिंग करायचं आणि अशा प्रकारे सगळे जे भोकं आहेत त्याच्यामध्ये आपला भाताचं रोप असायलाच पाहिजे. जिथे ते दिसणार नाही तिथे आणखीन 7-8 दिवस थांबून बाजूच्या चुडावरचं जी जास्तीची रोपं असतात ती काढायची आणि ती तिथे भरून घ्यायची. ही रोपं जी आहेत हे सगळे जे आपले चूड आहेत हे भरले की आपल्याला प्रति एकर 1,10,000 रोपं आपल्याला प्रति एकर मिळतात. 1,10,000 रोपं प्रति एकर जर आपली मोठी झाली तर हमखास आपल्याला 2,000 किलो प्रति एकर भाताचं उत्पन्न मिळालंच पाहिजे. 2 ते 3 वर्षात नांगर न फिरवता सतत 8 पीक घेणारे चंद्रशेखर भळसावळे यांचा अनुभव आपण ऐकला. मंडळी, आपणही हे सगुणाबाग राईस टेक्नॉलॉजी वापरून पहा आणि खर्चात बचत करून फायद्याचं भात पीक घ्या.